इथे दिसतंय तुम्हाला. आता आपण स्टार्ट करण्याआधी फॉर्म्युले पाहूया. सेकंड युनिट स्टार्ट करण्याआधी फॉर्म्युले पाहूया. फॉर्म्युला मध्ये इथे तुम्हाला मी दोन फॉर्म्युले लिहिलेले आहेत. एक आहे क्वार्टाइल डेव्हिएशन, सेकंड आहे कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे यूज करण्याआधी तुम्हाला जे प्रिव्हियस फॉर्म्युला आपण दिले होते, मग तो क्वार्टाइल डेव्हिएशनचा असेल किंवा मीन डेव्हिएशनचा असेल, सॉरी क्वार्टाइलचा असेल किंवा मीनचा असेल, ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला पुन्हा रिपीटली यूज करावे लागणार. त्याच्यामुळे पहिले फॉर्म्युले तर तुम्हाला ठेवावेच लागतील. त्याच्यासोबत आता हे नवीन दिलेले फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता हा आहे क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला. क्वार्टाइल डेव्हिएशन फाइंड आउट करण्याआधी आपल्याला क्वार्टाइल फाइंड आउट करावा लागतो. त्याच्यामुळे क्वार्टाइलचा फॉर्म्युला जो तुम्हाला मागे दिलेला होता, काय आहे क्वार्टाइलचा फॉर्म्युला? Q1 is equal to L1 plus in bracket n upon 4 minus CF divided by F into into H. हा तुमचा काय होता? क्वार्टाइलचा फॉर्म्युला होता. ओके. सो त्याच्यानंतर क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला. क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय दिलाय यांनी? QD is equal to Q3 minus Q1 divided by 2. राइट डाउन करून घ्या फॉर्म्युले. QD is equal to Q3 minus Q1 divided by 2. Then second is the coefficient of quartile deviation. Coefficient of quartile deviation. Coefficient of quartile deviation का फॉर्म्युला काय आहे? Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. ओके. सो हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे आपल्याला काय ते आता पाहावे लागणार. सो त्याच्या आधी आपण काय करूयात की ह्याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊयात की ज्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करता येतील. ओके. तो आता मी रफ करतोय ना, एक्झाम्पल लिहितो याच्यावरचं. Calculate quartile deviation from the following data. क्वेश्चन काय? कॅल्क्युलेट क्वार्टाइल डेविएशन. QD लिहितोय, शॉर्ट फॉर्म लिहितोय, फ्रॉम दी फॉलोइंग डाटा. कॅल्क्युलेट क्वार्टाइल डेविएशन फ्रॉम दी फॉलोइंग डाटा. आता डाटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे? क्लास इंटरवल दिलेला आहे आणि एफ दिलेला आहे. काय दिलेलं आहे इथे घेतो मी. क्लास इंटरवल एफ दिलेला आहे. क्लास इंटरवल काय दिलेला आहे त्यांनी? 0 to 5, 0 to 5, 5 to 10, 10 to 12, 15, 10 to 15, then 15 to 20, then 20 to 25. ओके. आणि एफ दिलेला आहे 7, 18, 7, 18, 25, 25, 30 and 20. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय तर क्वार्टाइल डेव्हिएशन फाइंड आउट करायचं सांगितलंय. आता हा फॉर्म्युला आपल्याला दिल्यानंतर ज्यावेळेला आपण याचं सोल्युशन लिहू तेव्हा आपल्याला आणखी एक कॉलम वाढवावा लागेल. तो आता मी इथेच वाढवतोय. तो कॉलम कोणता असेल मग? तो असेल आपला CF. कारण CF ची आपल्याला गरज लागते क्वार्टाइलच्या फॉर्म्युला मध्ये. सो CF. मग CF काय येईल? तर 7, 7 plus 18, 25, 25 to 20, 25 plus 25, 50, 50 plus 30, 80, and 80 plus 20, 100. ओके. सो तुमचं एफ किती येणार मग? समेशन ऑफ एफ 100. ओके. आता आपण काय करूया? क्वार्टाइलचा फॉर्म्युला यूज करूया. Q1 चा. Q1 इज इक्वल टू, आपण आन्सर बघतोय आता. आता क्वार्टाइल डेव्हिएशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला पाहिलाय तुम्ही. काय आहे? Q3 minus Q1 divided by 2. मग त्यासाठी आपल्याला Q1 आणि Q3 फाइंड आउट करावे लागणार आहेत. बरोबर आहे. तरच आपल्याला हे, आता ह्याच्यामध्ये मी लिहित बसणार नाही की एल वगैरे. आता ते सुरुवातीला आपलं स्टार्टिंग होती म्हणून तुम्हाला मी दाखवलं की एल म्हणजे काय घ्यायचा असतो, एफ म्हणजे काय घ्यायचा असतो, सीएफ म्हणजे काय घ्यायचा असतो.
आता इथे आपल्याला ते करता येणार नाहीये. आता आपण काय करणार की डायरेक्टली स्टार्ट करणार आहोत. सो फर्स्ट वन आपल्याला Q1 साठी काय लागतं n/4. n/4 n किती आहे 100. 100/4 25. ओके. सो याचा अर्थ आपल्याला 25. आता 25 ची रेंज कोणती आली मग 5 to 10. 25 कोणत्या रेंजला आहे 5 to 10. ओके. सो दॅट मग आपल्याला L किती मिळाला 5. L1 किती आहे 5. लक्षात आहे 25. 25 कुठे तर ह्या रेंज आहे 5 to 10 म्हणून L1 5, L2 10, देन F आणि हा CF. ओके. आलं लक्षात Q1 साठी. हा सो Q1 इज इक्वल टू L1 किती आहे 5 प्लस फॉर्म्युला नाही लिहित मी डायरेक्ट लिहितो पण तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल. माझ्याकडे स्पेस कमी आहे. ठीक आहे जाऊ दे आपण फॉर्म्युला नाही जाऊया. L1 प्लस in bracket n/4 minus CF divided by F into H. ओके. हा आपला फॉर्म्युला आहे. सो L1 किती आहे 5 प्लस n/4 किती आहे 25 मायनस CF किती आहे 7. CF किती आहे 7 डिवायडेड बाय F किती आहे 18 आणि H किती आहे 0 to 5 मध्ये डिफरन्स जो आहे तो आहे H म्हणजे 5. ओके. सो आता हा फॉर्म्युला वरती टाकूयात 5 प्लस 25 मायनस 7 18. 18 divided by 18 into 5. So it is equal to 5 plus 18 divided by 18 किती आली 1. 1 into 5 5. So it is 10. So Q1 किती मिळाला आपल्याला 10. लक्षात ठेवा इथे मी लिहितो Q1 is equal to 10. आता आपल्याला काय लागणार कशाची गरज लागणार आहे क्वार्टाइल डिव्हिजनचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी Q3 मायनस Q1 आहे. Q1 मिळालेलं आहे 10. आता आपल्याला लागणार आहे Q3. मग आपण फॉर्म्युला आता पुन्हा काय करूया Q3 चा फॉर्म्युला यूज करूया. Q3 च्या फॉर्म्युला मध्ये काय फरक पडतो इथे फक्त 3 होईल 3n आणि इथे Q3 आणि जो आपण आता ह्या ठिकाणी Q3 आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी कोणता क्लास घ्यावा लागेल. सो 3n/4 इट इज इक्वल टू 3n डिवायडेड बाय 3n म्हणजे 3 into 100 divided by 4. So it is 300 divided by 4. इथे तर बघा 300 divided by 4. कॅल्क्युलेट करून बघा 300 divided by 4. 300 divided by 4 is equal to 75. किती येतं 75. सो आता याचा अर्थ आपला n किती येणार आहे सॉरी 3n/4 75. 75 कोणत्या ग्रुपला येणार आहे मग 15 to 20. ओके. इथे 50 मध्ये सो 15 to 20 म्हणून L1 किती येईल 15 प्लस 75 मायनस आता या ठिकाणी Q3 साठी CF आणि F किती येईल F येईल 30 आणि CF येईल 50. So 75 minus 50 divided by 30 into H. So 15 plus 25 divided by 30 into H किती आहे आपल्या इथे 35. So 15 plus आता 25 divided by 30 किती येतं बघा
25 divided by 30, 0.83, 0.83 into 5, 0.83 into 5. So 4.17 घेऊया. So 15 plus 4.17. So it is equal to 19.17. It is equal to 19.17. So Q3 किती आला? Is equal to 19.17. ओके. आता हा रफ करतो मी. Q1 काढला आपण, Q3 काढला. आता आपल्याला काय करायचंय? क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला यूज करायचा. क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला मी काय सांगितलं तुम्हाला? QD is equal to Q3 minus Q1 divided by 2. So it is equal to Q3 किती आलाय? 19.17 minus 10 divided by 2. So it is equal to 9.17 divided by 2. So आन्सर किती येतं बघा? 4.58. 4.58. So क्वार्टर डेविएशन किती आला? 4.58. ओके, समजलं? आता आपल्याला आणखी एक जे दिलेलं नाही याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये, पण तरी आपल्याला फाइंड आउट करायचं ते काय? कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. ओके, सो इथे कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन CQD is equal to Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. So it is equal to Q3 minus Q1 किती आलं? डायरेक्ट घ्या किंवा इथून होतं असं 19.17 minus 10 divided by 19.17 plus 10. So it is equal to 9.17 divided by 29.17. So it is equal to 9.17 divided by 29.17. So 0.31. 0.31. 0.31. ओके, 0.31 आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला क्वार्टाइल डेविएशन आणि कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. आता कोएफिशिएंट ऑफ किंवा क्वार्टाइल डेविएशन मध्ये डायरेक्ट पण काढू शकलो असतो, कारण इथे फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये कुठेही म्हटलं नाहीये की तुम्हाला Q1 किंवा Q3 काढा म्हणून. फाइंड आउट Q1 किंवा क्वार्टाइल 1 किंवा लोअर क्वार्टाइल आणि अप्पर क्वार्टाइल असं कुठेच म्हटलेलं नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला Q1 Q3 फाइंड आउट का करावं लागलं? कारण आपल्या फॉर्म्युला मध्ये Q1 आणि Q3 आहे. जर आपण Q1 Q3 फाइंड आउट केला नसता तर ह्या फॉर्म्युला मध्ये Q1 आणि Q3 च्या जागेवरती कोणत्या व्हॅल्यू लिहिल्या असता की ज्या व्हॅल्यू आपल्याकडे नाहीच आहेत. मग त्या जर व्हॅल्यू आपल्याला हव्या असतील तर त्याच्या आधी आपल्याला Q1 Q3 काढणं गरजेचं होतं, आणि ते काढल्यानंतर आपल्याला याच्या व्हॅल्यू मिळाल्या, म्हणून आपण पुढे जाऊन त्या फॉर्म्युला मध्ये यूज केलं. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे जर क्वार्टाइल डेविएशन किंवा कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन काढायचं असेल तर पहिलं क्वार्टाइल काढणं गरजेचं आहे. ओके, हे झालं. सो आता आपण क्वार्टाइल डेविएशन जो होतं, क्वार्टाइलचे जे 3 फॉर्म्युले होते ते आपण पाहिले. आता आपण रफ करूयात आणि पुढे जाऊया. ओके, आता क्वार्टाइल डेविएशन तर झालं. याच्या पुढचा पार्ट कोणता आहे तो बघूयात. आता याच्या पुढे आहे मीन डेविएशन. पुढे आहे मीन डेविएशन. आता मीन डेविएशनचा फॉर्म्युला आपल्याला काय करायला लागेल?
पाहायला लागेल. मीन डेविएशनचा फॉर्म्युला लिहून घ्या आता. मीन डेविएशन इज इक्वल टू मीन डेविएशन is equal to mean deviation is equal to summation is equal to summation f म्हणजे काय, f ची टोटल x मायनस x बार डिवायडेड बाय n. आता मी तुम्हाला दिले x बार हा कसं, हा जो x बार म्हटलेला आहे आपण, सो हा x बार जो आहे तो कसला सिम्बॉल आहे मीनचा सिम्बॉल. मीन म्हणजे काय, x बार. ओके, डिवायडेड बाय n हा झाला तुमचा मीन डेविएशनचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन. देन नेक्स्ट आहे कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन. इट इज इक्वल टू मीन डेविएशन डिवायडेड बाय मीन. मीन डेविएशन डिवायडेड बाय मीन. ओके, सगळे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिला बघितला आपण क्वार्टर डेविएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टर डेविएशन. आता बघतोय मीन डेविएशन आणि कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन. झालं. आता याचा आपण एक्झाम्पल घेऊया. Calculate MD and CMD from the following data. Calculate MD म्हणजे mean deviation and CMD quartile mean deviation from the data. ओके, आता याच्यामध्ये डाटा दिलेला आहे. मी काय करतोय की चार्ट मध्येच घेतोय. तुम्ही असा सिंगल लाईन मध्ये लिहून घेतलात किंवा म्हणजे सिंगल टू लाईन मध्ये लिहून घेतलात तरी चालेल, कारण मी इथे सोल्युशन देणार आहे म्हणून मी इथे चार्ट तयार करतोय. ओके, आता ह्याचा जो चार्ट आहे तो फार मोठा येतो, हा लक्षात ठेवा. ओके, सो इथे ओके. सो पहिलं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये हे दोनच चार्ट दिलेले आहेत पॉइंट. आता मीनचा फॉर्म्युला काय आहे पहिलं बघा. मीनचा फॉर्म्युला काय आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये आपण का पाहिलं होतं सुरुवातीला मीनचा फॉर्म्युला का पाहिला होता तो एकदा बघा.
मीनचा फॉर्म्युला होता समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. ओके, काय होता समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. ओके, सो आधी आपण घेऊयात डाटा दिलेला आहे एक्स आणि इथे एफ. एक्स आणि एफ आपल्याला दिलेला आहे. एक्स आहे 20, देन आहे 40, then 60, 80, 100, 120. 60, then 80, then 100, then 120. आणि एफ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5, 7, 10, 5, 7, 10, 10, 5, 7, 10, 10, then 8 and 2, then 8 and 2, 8 and 2. ओके, सो आधी आपण काय करूयात मीन काढूयात. मीनचा फॉर्म्युला काय होता समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. ओके, आता होता ना मीनचा फॉर्म्युला. सो इट इज इक्वल टू, आता एफ आय एक्स आय आपल्याला काढावं लागणार आहे, बरोबर आहे. एफ आय एक्स आय 20 इंटू 5 100, so 100. 7 into 40 280. 100 into 60 600. Sorry, 10 into 60 600. 80 into 10 800. 8 into 100 800. 2 into 120 240. ओके, so जरा तुमचा एफ एक्स आता याची टोटल करून घ्या. 0 2 3 then 5 plus 6 11 11 plus 8 19 19 plus 8 27 27 plus 2 29. So 2920 2820, sorry, once again 8 plus 4 12 2 1. Okay, 2820 2820 एफ आय एक्स आहे. सो इथेच घेतो इज इक्वल टू 2820 डिवायडेड बाय समेशन एफ. 5 plus 7 12, 12 plus 10 22, 22 plus 10 32, 32 plus 8 30, 30 plus 2 32, 32. So it is equal to mean is equal to 42 येतात. 7 plus 5 12, 12 plus 10 22, 22 plus 10 32, 32 plus 8 40, 40 plus 2 42, sorry 42. So it is equal to mean is equal to 67.14, 67.14. लक्षात सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे फाइंड आउट करून घ्यायचं.
झालं 67 मीन फाइंड आउट केला. मीनची हे काय दिलेलं आहे तुम्हाला सिम्बॉल एक्स बार. मीनचा सिम्बॉल काय आहे एक्स बार. ओके. आता आपल्याला मीन डेविएशनचा फॉर्म्युला दिलेला आहे. मीन डेविएशनचा फॉर्म्युला काय आहे आपला. मीन डेविएशन इज इक्वल टू समेशन एफ इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट क्लोज एंड डिवायडेड बाय एन. आता इथे एक्स बार दिलेला आहे. वेट वेट. आता इथे बघा, इथे आपल्याला हे झालं मीन डेविएशन आपलं, सॉरी मीन काढून झालं. आता मीन डेविएशनचा फॉर्म्युला बघा. आपण मीन इथे लिहून ठेवूया 67.14. ओके. आता मीन डेविएशनचा फॉर्म्युला काय आहे. मीन डेविएशन इज इक्वल टू समेशन एफ इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय एन. ओके. आता आपल्याला कशाची गरज लागणार आहे, एक्स मायनस एक्स बार. ओके. सो आता आपल्याकडे एक्स आहे. आता आपल्याला इथे एक्स मायनस एक्स बार घ्यावं लागेल. ओके. एक्स मायनस एक्स बार. एक्स मायनस एक्स बार करताना काय करायचं, आता एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याकडे आहे आणि एक्स बार ची व्हॅल्यू किती आहे, मीन किती काढला आपल्याला 67.14. सो आता आपल्याला काय करायचं, एक्स मधला हा 67.14 जो आहे एक्स बार तो मायनस करायचा आहे. सो 20 मायनस 67.14 म्हणजे आलं मायनस 47.14. देन 40 minus 67.14, so 27.14. Then 60 minus 67.14 minus 7.14. Then 80 minus 67.14 plus 27.14. Then 100 minus 67.14, 100 minus 67.14, 37.14. सॉरी इथे आपली काहीतरी चुकी होती. 80 minus 67.14 इथे तर 12.86.
12.86. Then 100 minus 67.14, 32.86. आणि 120 minus 67.76, सॉरी 14, याचा आन्सर येतं 52.86. 52.86. आता आपल्याला काय करायचं आहे, बार दिलेले आहेत पुढे. ह्या बारचा मिनिंग काय होतो, तर ज्यावेळेला बारचं साइन येतं त्यावेळेस समोरचं जे काही सिम्बॉल असतील मायनस प्लस ते निघून जातात. म्हणजे बारला आपल्याला काय करायचं, ज्याला बार टाकू दोन बाजूला तेव्हा काय होणार, हे 47.14 होण्याचा मायनस साइन होतं ते निघून जाणार. 27.14, 7.14, 12.86 सगळे पॉझिटिव्ह होतात त्यावेळेस. 32.86 आणि 52.86. आता आपल्याला आणखी का पाहिजे, तर हे एकत्र म्हटलेलं आहे, समेशन ऑफ एफ एक्स मायनस एक्स बार. समेशन ऑफ एफ एक्स मायनस एक्स बार. मग आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं, एफ एक्स मायनस एक्स बार. आता आपल्याला एक्स मायनस एक्स बार ची किंमत मिळालेली आहे आणि एफ पण आपल्याकडे आहे. सो आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 5 इंटू 47.14, 5 इंटू म्हणजे एफ इंटू एक्स मायनस एक्स बार इन ब्रॅकेट 5 इंटू काय म्हटलं, एफ इंटू इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार. मग तुम्हाला 5 इंटू 47.14, 235.7, then 189.98. 189.98. आता हे कसं गेलं, 7 इंटू 27.14, then 10 into 7.14, so 70.14. Then 10 into 12.86, so 120. It is 71.4 है ना, 71.4. Then 128.6. Then 8 into 32.86, so 262.88. 268.88. 262 है, सॉरी 8 में 2 है. 262.88. 8 into 32.86, then 2 into 52.86, 105 into 72. 105 into 72. सो याची टोटल किती येईल. आता याला आपल्याला काय करायला लागणार आहे, समेशन विचारलंय, म्हणजे काय विचारलं की याची टोटल विचारलंय. सो टोटल किती आहे, 994.28. 9, सॉरी तुम्हाला इथे टोटल दिसत नाही याची, मी इथे वरती देतो. 994.28. ओके. आता काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं. इट इज इक्वल टू, ही आपल्याला मिळाली आहे 994.28 डिवायडेड बाय एन किती आला आपला 42. एन म्हणजे याची टोटल 42. सो इट इज इक्वल टू 23.67. सो मीन डेविएशन आला 23.67. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सीएमडी 23.67 आला एमडी आणि हा आहे एच बार 0.67. ओके. सो आता आपल्याला सीडीएम चा काय, कोएफिशिएंट ऑफ मीन डेविएशन इज इक्वल टू एमडी डिवायडेड बाय मीन. एमडी आला 23.67 डिवायडेड बाय मीन आहे 67.14. आन्सर इज 0.35. ओके. सो आलं लक्षात तुमचं. अशा पद्धतीने मीन सेम कोएफिशिएंट ऑफ मीन डेविएशन पाहिलं. त्याच्या आधी आपण क्वार्टाइल आणि काय पाहिलं, कोएफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन आणि क्वार्टाइल डेविएशन. सो अशा पद्धतीने आपण
अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आज याच्यामध्ये टोटल ओके. सो याच्यामध्ये कालच्या प्रमाणे आपण आज आपण टोटल 4 फॉर्म्युले पाहिले. क्वार्टाइल डेविएशन, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन, मीन डेविएशन आणि कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन. आता याचा पुढचा जो पार्ट आहे स्टँडर्ड डेविएशन, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे जे आहे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूयात. ओके. आता आपण स्टॉप करूया. तेवढं काही प्रॉब्लेम असतील तर मला व्हॉट्सअपला विचारा.